आता पाहणार आहोत महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात। कोर्टाच्या निर्देशानंतर हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर। शिंदेंनी मुंबईतील आमदार खासदार पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। उद्या संध्याकाळी 5 वाजता वरळी डोममध्ये शिवसेनेची बैठक। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेचं आवाहन। वायू प्रदूषणाला कारण ठरणारं लाकूड आणि कोळसा वापरू नये। बेकरी, हॉटेल्स, उपाहारगृह यांना महापालिकेचं आवाहन। मिठी नदीचं रुंदीकरण खोलीकरणात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी होणार। भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याकडून गाळ उपसण्यासाठी दिलेल्या कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होता। आर्थिक गुन्हे शाखेकडून आता तपास होणार। 10वी-12वी परीक्षेत कॉपी केल्यास थेट गुन्हा। विद्यार्थ्यांवर दखलपात्र अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। साताऱ्याच्या पाचगणीत पॅराग्लायडिंग करत विद्यार्थी कॉलेजला पोहोचला। विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गर्भगृह विस्ताराला तांत्रिक अडथळा। पुरातत्व विभाग निर्णय घेणार। जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांची माहिती। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता गर्भगृहाचा विस्तार करण्याची पुजारी ग्रामस्थांची मागणी। एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला। भाडेवाढीनंतरही उत्पन्न कमी। भाडेवाढीनंतरही दररोज सरासरी उत्पन्नात केवळ 2 कोटींची वाढ। सूत्रांची माहिती। दरम्यान प्रवासी संख्याही घटली। पुढे आणखी प्रवासी कमी होण्याची शक्यता। रस्त्याच्या कामांमुळे मनरेगाला घर-घर। नव्या कामांना बंदीचे। रोजगार हमी योजना आयुक्तांचे आदेश।